एकूण 649 कुटुंब राहत असतात. बरोबर आहे. हो. की जे खूप वर्ष राहतात. हो. विकत घेतलेले असं पाहिजे. तसं म्हणून राहतात. आता तुमचं म्हणणं काय? आमचं म्हणणं आहे आता टावर प्रोजेक्ट होणार तर पण ह्या गोष्टीचे कुठं झाले पाहिजे. पहिले टीपीला कोटा करून झाला पाहिजे की त्यांना 23 वर्षांनंतर नोटिसा काढल्या. आता हे रद्दबातल याच्यावर जात आहे की टीपी नाही, यांना वारंवार खाली करण्याची नोटीस येणार नाही, हा एक झाला पाहिजे. आणि जे लोकांना अलॉटमेंट केलं आहे त्यांना NH2 मध्ये नाव नाही तर NH2 मध्ये नाव कसे येणार. या गोष्टी कुठं झाले तर कुठं पाहिजे होणार. नावावर येत नाही, कोणत्याच नावावर आदिवासी बांधव आहेत त्यांची घरं होती. जे कोणी राहतात, कोणी असो तो, कुठल्या जाती धर्माचा मला तर बघायचं नाही. मला एवढं कळतंय की तुम्हाला सर्वांना चांगलं घर मिळालं पाहिजे. मी मागे 2दा-3दा आलो तुमच्याकडे पण मला कोणी सपोर्ट नाही केला. मी वरपर्यंत बिल्डिंग मध्ये गेलो होतो, ते मला काय मिळत नाही. तुम्ही जे आता म्हणता मी तेव्हापासून बोलतोय तुम्हाला, कोणी काय बोललं नाही. हरकत नाही, कधी उशिराने जाग येते. तर मला एक आता एक कळतंय की तुम्ही जे राहतात ना ती काही घरं तेवढी व्यवस्थित नाही, त्यांनी बांधलेली अत्यंत निकृष्ट दर्जाची बांधलेली आहे. आणि ते येऊन बघा की मी येऊन गेलो एकदा नाही 3-3 वेळा कमेट्या घेऊन आलो मी शासनाच्या, पण कोणी तुम्ही बाहेर नाही आलात. मी तुम्हाला बोलून दिलं ना तर मला बोलून. त्यामुळे तुमचं कोणालाही बाहेर काढायचा प्रश्न येणार. त्या तिथे कुठला कायदा लावायचा काय लावायचं ते मी बघेन, कारण मी मंत्रीच होतो. अनेक कायदे मी स्वतः बनवलेले राज्यामध्ये होते. तर त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. जे घुसखोर मारायच्या याच्यामध्ये गेले त्यांच्या बाबतीत देखील मी निर्णय घेतलेले आहेत. ते 3 निर्णयापैकी आहे, त्याच्यातला हा एक निर्णय तुम्हाला देखील लागतोय. आपल्याला आता बिल्डरनी काय केलंय त्याला शिक्षा करायची नाही करायची ती कायद्यात बघूच आपण. असं काय आपण त्याला सोडणार नाही, कारण तो सर्वात बदमाशामधला बदमाश आहे. येतो मी हे करतोय मी ते करतोय सांगतोय, काही करत नाही, राहणार नाही. त्यामुळे तुम्ही कोणी बिनधास्त आता मी सांगितलं इथं की जे राहणार आहेत त्या प्रत्येकाला त्याचं घर ते मिळेल. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता राहिलेलं ऍनेक्शल बनेल. त्या ऍनेक्शल मध्ये नाव आलं का त्याचं लाईट बिल पण येईल, त्याला घर पण मिळेल, तुम्हाला सर्वच मिळेल. त्यामुळे तो ऑटोमॅटिक तो आलाच मुद्दा. त्यामुळे कोणी काळजी करू नका. कोणाच्या नोटीस मी असं ऐकलेलं सर का ते बोलतात रॉयल पंपच्या नावाने लाईट बिल येतं म्हणजे तो माझाच रूम नाही. तसं मला चांगली घरं आणखी 300 स्क्वेअर फुटाची द्यायची आहेत. त्या अनुषंगाने शासनामध्ये प्रपोजल टाकायचं आहे. सर्वांनी आपले फॉर्म भरा. कायद्याच्या कक्षेत राहूनच आपण ते बांधकाम करून घेऊ कायद्याकडनं. आणि तुमच्या नावावर जे लाईट बिल नाही ते तुमच्या नावावर होईल. जे काय आहे ते तुमच्या नावावर होईल. ते तुम्हाला तुमचं स्वतःचं घर असेल एवढं लक्षात येईल. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुमचाही प्रश्न सांगतोय, तुम्ही काळजी करू नका. नाही मी काळजी करत नाही. आता रिलीज सेटलमेंट झालं नाही तर आपण डेव्हलप कसं जाणार. तुम्ही त्याची काही करू नका. ते आम्ही शासनात मी पहिलाच सांगितलंय की भाडामध्ये मी 3 कायदे केलेले आहेत. त्या 3 कायद्याचा आधार घेऊन मी ते करेन. ते काय कायदे कुठला प्रेस करायचा आणि काय करायचं ती माझी जबाबदारी. तुम्ही काही काळजी करू नका. त्यामुळे तुमच्या चुका असतील तर पोटात घालून मला ते सर्व केलं पाहिजे. त्यामुळे ते वेगळे आणि हे वेगळे करू नका. तसं काही करू नका तुम्ही. बरोबर. त्यांचं असं की लोकांचं रजिस्ट्रेशन झालेलं आमचं झालेलं नसलेलं झालं तरी बिल्डिंग त्यामध्ये राहतायत ना. मी मगाची 3 कायदे मी आता मी करत नाही. त्याच्यामध्ये कसं बसवायचं ते मी बघितलं. म्हणजे कसं माहिती मी आज तुमचा निरोप भेटल्यावर मी स्वतः खाण्यातून सगळ्यांना घेऊन आलो. साहेबांकडे घ्या तुमची स्वतः म्हणजे आम्ही सगळ्यांनी स्वतः ऐकलं. म्हणजे साहेब आता सांगितलं म्हणजे त्यांचा प्रश्न मिटला. हे गोष्टी करतोय. आत्ताच मी SRE सकाळी मी म्हणजे SRE नाही CO ची बैठक लागली होती. CO होती, सर्व बाकीची लोक होती सकाळच्या वेळेला. आता पण मी संध्याकाळी तुमच्या आरेमध्येच होतो मी. आता मला ते प्रपोजल मांडून नाही, मला CM कडे घेऊन दे, कारण CM कडनं त्या ऑर्डर काढायला लागली. कारण ह्याला कारण SRE आता पुन्हा SRE कन्वर्ट केलीच नाही ना. आपण करू ना. सोडा सगळं सर्व आता दुसरा आपसात भांडत बसू नका.
आता बोलले ना तुम्ही साहेब. त्याची काळजी करू बोलले नका. ना, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही कन्व्हिन्स ते सोडा. माझं काय होईल ते आपण बघू. एकदा मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली की मला काय करायचं ते येईल, ते आपण बसून तुम्हाला हे करू. पण त्याचं आपल्याला चांगलं करता येईल, तेवढं चांगलं करू. ठीक आहे तुमच्या गोष्टी भेटेल. साहेब, तुम्ही जे दाखवणार आहे ते दाखवा. मी एकदा येतो संध्याकाळच्या वेळेला ते सकाळच्या वेळेला येतो. तुम्हाला काय दाखवायचंय, तुम्हाला आणखीन काय दाखले द्या. आणि त्याच्या दृष्टीने ही एक बाजू आहे की तुम्हाला बचाव करून तुम्हाला हे करणं. दुसरं आहे मी त्याला न सोडणं. नाही ते बरोबर हे आहे. लक्षात, त्याच्यासाठी मी येणार आहे. नाही आमची पण हीच इच्छा आहे. आमची पण ही इच्छा आहे की त्याला आपण सोडायचे. आमचे हाल केले त्यांनी. आणि होय, मला कळतंय. वर्ष आम्ही हालात काढतोय. गरीब आहे म्हणून त्याला गरीब किती दाबायचा हा पण प्रश्न आहे. आज तिथे आणि रस्त्यावर तुमच्या आहे. जीवावरती त्यांनी एवढं कमवलं. राजासारखा राहिला. त्याचे फोटो राजासारखं राहिला तो. नाही, मला कळतंय ना. मी कधी त्यांच्याकडे ते काय हॉटेलमध्ये पण बघायला गेलो नाही की कशाला मला आता कायदे नाही कळत. मी पहिल्याच शब्दात बांधलंय इन्सेंटिव्ह म्हणून असे 3 हेड आहेत आपल्या. तर इन्सेंटिव्ह जागेवरतीच बांधणं हेच असतं. त्यामुळे काही तुम्ही बघणार आहे ना तुम्हाला. पण बाकीच्या लोकांसाठी आम्ही जे 191 जागा घेते बाकीच्यांचं पण करतोय. कारण आरेत्री राहणारी माणसं आहेत हे लक्षात ठेवा. ही माणसं आहेत सर्व आणि मी ते सर्वांसाठी करतोय. तुमचं वेगळा येणार आहे विषय. कारण तुमचं पहिल्याच शब्दात बघलंय एसआर आणि एसआर आता पुन्हा एसआर. मग ते एका शब्दात बोलल्या तर तुम्हाला कळायला पाहिजे. कळत नाही तुम्ही. मी येतो त्या दिवशी नाऱ्या फोडूया. आपण तो रस्ता आता चला. आपल्यासोबत जनार्दन चव्हाण आहेत, जोगेश्वरी विधानसभा संघटक. सर, आज वायकर साहेबांनी जे मार्गदर्शन केलं मयूरनगर येथील एसआरएच्या संदर्भात, त्याबाबत काय सांगाल? खरं पहिला एसआरए ज्याचं भूमिपूजन माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झालं होतं. पण काही कालांतराने ज्या विकासकाने रॉयल पामच्या नेन्सीने ज्या इमारती बांधल्या त्या निकृष्ट दर्जाच्या इमारती बांधल्या गेल्या. खरं बघितलं तर त्यात लिकेज आहेत, आतमध्ये कंजेस्टेड आहेत, फिरायला जागा नाही. आत वर गेल्यानंतर माणसाचा श्वास कोंडेल अशा प्रकारच्या त्या इमारती आहेत. वायुविजन अजिबात नाही, चालायला रस्ता नाही, ड्रेनेज लाईन गटाराचं पाणी वाहून जाण्यासाठी जी गटर लाईन द्यायला पाहिजे ड्रेनेज लाईन ती नाही. अशा अवस्थेत ही लोक राहत होती. परंतु अलीकडेच एसआरएच्या लोकांनी राहत्या रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी नोटिसा बजावल्या आणि या रहिवाशांवर विकासकाने जो अन्याय केला होता तो अन्याय उघडकीस आला. विकासकाने ज्या PAPच्या रूम बांधल्या त्याच्यात सुद्धा जे पात्र रहिवाशांना त्याच्यात पाठवण्यात आलं. परंतु बिचारा रहिवाशांना कळलं नाही की हा विकासच आपल्याजवळ डाव खेळतो, आपल्याला कायदेशीररित्या फसवतोय याची जाणीव झाली नाही. परंतु या नोटीस आल्यानंतर मात्र कायद्याचा अभ्यास सुरू झाला आणि या विभागाचे खासदार रवींद्र वायकर साहेब यांच्याकडे आम्ही धाव घेतली आणि त्यांचं मार्गदर्शन घेतलं. आणि असं मार्गदर्शन झालं की राहील त्याचं घर. विकासकाने चुका केल्या, शासकीय अधिकाऱ्यांनी चुका केल्या, याचा जो बोजा किंवा याचा भार हा गरिबांना सोसायला लागू नये म्हणून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत या सर्व इमारती रिडेव्हलप करून आणि राहील त्याचं घर जो राहतो त्याच्या नावावर त्याच्या ओनरशिपने त्या घरं मिळावीत अशा प्रकारचं प्रयत्न माननीय रवींद्र वायकर साहेब करणार आहेत असं आज या झालेल्या बैठकीत रहिवाशांच्या बैठकीत जाहीर करण्यात आलं. आणि अशा प्रकारचे प्रयत्न निश्चितपणे वायकर साहेब करतील अशी मला अपेक्षा आहे. शिंदे साहेबांकडे ही बैठक लावून उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांकडे बैठक लावून याचा निर्णय घेण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन वायकर साहेबांनी दिलेलं आहे आणि याच्यावर माझा विश्वास आहे. धन्यवाद सर. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आपल्यासोबत मयूरनगर येथील धडाडीचे कार्यकर्ते आणि उपशाखा प्रमुख अनंत सातोपे आहेत आणि आजच्या जे या ठिकाणी लोकांना घेऊन येण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि घरोघरी जाऊन त्यांनी लोकांना आज समजावलं आणि या ठिकाणी वायकर साहेबांकडे घेऊन आले. तर सातोपे साहेब काय सांगाल तुम्ही, तुमचं समाधान झालंय? हो, मला समाधान झालेलं आहे, कारण आज इथे 23 वर्ष आम्हाला झाली येऊन, परंतु बिल्डिंगी ज्या बांधल्यात निकृष्ट दर्जाच्या त्यांच्या आता मोडकळीस आलेल्या आहेत आणि त्यासाठी साहेबांना म्हटलं की साहेब आम्हाला रिडेव्हलपमेंट करावं असं त्यांच्याशी विनंती केली. तर साहेब म्हणाले की ठीक आहे, आपण रिडेव्हलपमेंट करूया, पण तुम्हाला सगळ्या लोकांना जे 11 बिल्डिंगी आहेत त्या लोकांना इथे घेऊन त्यांच्या काय समस्या आहेत त्या मी जाणून घेतो. मग साहेबांनी त्या समस्या मी मांडल्या की काही लोकांच्या नावावरती रूम झालेल्या आहेत, काही अनेक मध्ये नावं नाहीत. पण साहेब म्हणाले की सगळं मागचं जाऊ द्या, आता आपण जेवढे लोक राहतात त्यांना कोणालाही बेघर करणार नाही, आम्ही प्रत्येकाला घर देणार, कारण ते 23 वर्षी ते राहत आहेत आणि जो राहील त्याचं घर, असं त्यांनी आश्वासन दिलं आहे. आणि लवकरच साहेब आता उपमुख्यमंत्री आपले सगळ्यांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची ते भेट घेणार आहेत आणि त्यानंतर ते आम्हाला फॉर्म वगैरे भरून घेणार आहेत आणि लवकरात लवकर रिडेव्हलपमेंट सुरुवात करणार आहेत. आणि मला पूर्ण विश्वास आहे की हे काम फक्त वायकर साहेबच करू शकतात, कारण ते कार्यसम्राट आहेत आणि लोकांच्या समस्या काय आहेत त्या कशा सोडवायत त्यासाठी ते विधेयक मांडतात आणि ते याच्यामध्ये संसदेमध्ये ते पास करून घेतात आणि त्यात कायद्यात रूपांतर करून जनतेच्या हितासाठी ते चांगले कायदे करतात आणि ते याच्यापुढे चांगले करतील आणि त्यांचा विश्वास आहे की लवकरात लवकर आमचं रिडेव्हलपमेंट होईल आणि लोकांना चांगली घरं देतील, याचं आश्वासन दिलंय आणि त्याचा पूर्ण विश्वास आहे. तर हे होते आपले वायकर साहेब, त्यानंतर जनार्दन चव्हाण साहेब, अनंत सातोपे यांनी आपल्याला आज जे वायकर साहेबांनी मार्गदर्शन केले त्याबाबत आपल्याला माहिती दिली. सगळ्यात महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्याबाबत आपण आज वायकर साहेबांशी मयूरनगर एसारे येथील लोकांनी आज जी सभा घेतली, मिटिंग घेतली आणि त्याबाबत वायकर साहेबांनी मार्गदर्शन केले आणि त्यांनी सांगितलं आहे की कोणालाही घरातून आम्ही काढणार नाहीये आणि जे 11 बिल्डिंगमध्ये लोक राहतात त्या प्रत्येकाला घर मिळेल. आता वायकर साहेबांकडे आज 11 सोसायटीतील सभासदांनी काही मुद्दे उपस्थित केले, त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे मी आपल्यासमोर मांडतो. रॉयल पंप्स या बिल्डरनी येथील गरीब झोपडीधारकांची फसवणूक केलेली आहे. त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी हा प्रकल्प SRD आहे की SRA आहे याबाबत लोकांच्या मनात शंका आहे. दुसरा मुद्दा असा आहे की अद्याप NH 2 या ठिकाणी निर्गमित केलेले नाही, तरी देखील बिल्डरने हे रूम अलॉट कसे केले हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तिसरा म्हणजे PAP कोट्यातील ज्या सदनिका आहेत त्या सदनिका काही झोपडीधारकांना दिल्यात आणि त्यानंतर काही सदनिका धारकांना नोटिसा देखील आल्या होत्या. चौथा मुद्दा असा आहे की पाचवा मुद्दा असा आहे की या ठिकाणी रस्त्याची व्यवस्था नाही आहे, दिवाबत्ती नाही आहे, त्यानंतर स्वतंत्र पाण्याची टाकी नाही आहे, स्वतंत्र पंप रूम दिलेला नाही आहे, त्यामुळे पाण्याच्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्रास होतोय नागरिकांना. त्यानंतर सातवा मुद्दा आहे की अंतर्गत रस्त्यावर दिवाबत्ती नाही आहे, रात्रीच्या वेळी या ठिकाणी अंधार असतो. आठवा मुद्दा असा आहे की विकासकाने या ठिकाणी 3 गार्डन मंजूर होते, परंतु एकही गार्डन अद्याप दिलेले नाही आहे आणि त्या गार्डनच्या जी जागा होती ज्यासाठी ती जागा रिझर्व ठेवलेली त्या ठिकाणी देखील इमारती बांधलेल्या आहेत. 9वा मुद्दा असा आहे की या ठिकाणी मैदान होते त्या मैदानावर देखील इमारती बांधलेल्या आहेत. 10वा मुद्दा असा आहे की अद्यापपर्यंत सोसायटी ज्या 11 सोसायटी त्यातील काही सोसायटींना अद्यापपर्यंत कागदपत्राची पूर्तता केलेली नाही आहे. त्याच्यानंतर कन्व्हेन्शन डीड केलेली नाही आहे. इमारतीतील सांडपाणी वाहून जाण्यासाठी सोय केलेली नाही आहे. आरे कॉलनीतले जे इको सेन्सिटिव्ह झोन आहे त्या ठिकाणी मोकळ्या जागेत हे सांडपाणी सोडले जाते. त्यानंतर पावसाचे जे पाणी आहे ते देखील वाहून जाण्यासाठी गटाराची नाल्याची व्यवस्था नाही आहे. समाज मंदिर देणार म्हणून आश्वासन दिले होते बिल्डरनी, परंतु ते दिलेले नाही आहे. बालवाडी दिलेली नाही आहे. संस्थेचं दप्तर म्हणून कार्यालय देण्याचे आश्वासन दिले होते, ते कार्यालय दिलेले नाही आहे. काही झोपडीधारक पात्र असूनही त्यांना अपात्र म्हणून घोषित करून त्यांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. आणि ह्या पूर्ण प्रकल्पामध्ये किती FSI बिल्डरला मिळाला आणि त्यांनी किती करोड रुपयाचा जो घोटाळा केला त्याबाबतची माहिती देखील यांनी 11 संस्थांनी वायकर साहेबांना विनंती केलेली आहे की SRAचे अधिकारी आणि संबंधित रॉयल पंप बिल्डर अमिन नेन्सी यांच्यासोबत संयुक्त बैठक घेऊन या जे हे 18 मुद्दे आहेत त्यांच्याबाबत खुलासा होणे गरजेचे आहे. मी व्हिडिओ जर्नलिस्ट अमित कदमसह निलेश धुरी, जोगेश्वरी.